फक्त बरबाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवलं, एवढंच माझं. आम्ही जर त्याला चांगलं शिकवलं तर तो बरबाद होणारच नाही, एवढीच गॅरंटी. बाकी त्याचा भांडण आहे. आणि कीर्तनात बसलेले 99 लोक माझ्या सगळं मुलं बनवण्यात गेले. नापास. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वापरायच्या. आणि प्रत्येक बापानं वर्गा शिकवताना फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवला, चांगलं वागण्यासाठी शिकवला. इंजिनिअरिंगला जाय, मेडिकलला जाय, डॉक्टर होय, माल छाप, बायको सोन्यानं वाकव, मरणाची इस्टेट कमव, ढाबा टाक, बार टाक, जीसीबी घे, इस्टेट कमव, आटे घेऊ दे, मर. तुला लहर आली तर मला लाईट बंद करून हाण, म्हणजे मी मोकळा. फेर गेलो आपण सगळे माणसं. करायला मी काही करू. आपल्या डोक्यात फक्त एवढंच आहे, बायको मोठ्याची कर, मुलगी चांगली घरात आण, मोठ्याची कर, तुला जेवढं कमवता येईल तेवढं कमव. मला वाटलं तर वृद्धाश्रमात टाक. मला वाटलं ते एखाद्या दिवशी लाईट बंद करून फक्त तू पैसे कमाव. तुझा सासरा श्रीमंत असला पाहिजे, तुझा मेहुणा श्रीमंत असला पाहिजे, तुझ्या बायकोला भाऊ असला पाहिजे, तिकडचं पुरुष सुद्धा तुलाच मिळालं पाहिजे. कमाव. आज बसलेली सगळी माणसं माझ्या सगळं मुलं बनवण्यात फेल गेले. अध्यापकाचं पोरग जर कंपनी उत्पन्न सापडलं, बाकी काय. डॉक्टरचं पोरग जर मोटरसायकलचे पार्ट खोलून लिखित आहे, तुम्ही लोकांची रीच करतात कसा. खद्यातच पोर जर 90 हाणतंय कसा कसा. धूमपानं शाहीपाना वगैरे हाणायची सगळी माणसं फेल आहेत. अशी थोडी जुनी माणसं आहेत, तर त्यांनी कौलाच्या घरात राहिली पण चारित्र्य संपन्न मुलं बनवली. नाही मारली असते त्याने, पण मुलं चांगली अशी थोडे बाप नंतर जेवढे नंबर 2 वाले ते केले. मला माहित नाही. मला मुली मुली बनवण्यामध्ये आया फेल 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 आहे. आया फक्त वाहिलं नाही तर नंबर 1, नवरा ताब्यात घेण्यात नंबर 1, 2 भावांच्या लावून देण्यात नंबर 1. आणि आमची बहीण ओवाळायला 80 बंद हा तुमचा पुरस्कार. मुली बनवण्यात पूर्ण केले. पूर्ण 15ची पोरगी पडून जाते. काय केलं का? अरे काय केलं? 15 वर्ष